2015 पासून भारतामध्ये एनआरसीची बरीचशी चर्चा झालेली आपल्याला दिसते. तर काय आहे नेमकं हे एनआरसी? एनआरसी म्हणजे नॅशनल रजिस्ट्रेशन ऑफ सिटीजन, म्हणजे भारतातील नागरिकांची नोंदणी. तर याची सुरुवात आपल्याला नेमकी कधीपासून दिसते? तर 1951ला जवाहरलाल नेहरू जे आपले भारताचे पंतप्रधान होते, त्यांनी 51च्या सेन्सस बरोबर पहिल्यांदा एनआरसी घेतली होती, ती म्हणजे फक्त आसाम या राज्यापुरती. त्यानंतर 2013 मध्ये सुप्रीम कोर्टने वर्डिक्ट दिलं होतं की एनआरसी ही पुन्हा घ्यावी लागेल आणि तीही फक्त आसाममध्येच. त्याच्यानंतर पुन्हा 2015 मध्ये सुप्रीम कोर्टने फटकारल्यानंतर केंद्र शासनाला जाग आली आणि केंद्र शासनाने एनआरसीची ही प्रक्रिया पुन्हा सुरू केली. तर एनआरसी ही फक्त आसाममध्येच का? तर भारत स्वतंत्र झाल्यापासून ईस्ट पाकिस्तान म्हणजेच आत्ताचा बांगलादेश या देशातून अनेक असे स्थलांतरित भारतामध्ये आले आणि ते भारतामध्येच राहू लागले, ज्याला आपण इल्लीगल मायग्रेंट सुद्धा आपण म्हणू शकतो त्यांना, कारण की त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नव्हता, कायदेशीर पुरावा नव्हता. पुढे याच गोष्टीचा धोका होईल म्हणून नेहरूंनी 1951लाच एनआरसी केली होती आणि तोच मुद्दा आता सुद्धा गाजतोय आणि म्हणूनच 2015 साली एनआरसीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली, जी 2019ला संपलेली आहे. आणि या एनआरसीच्या प्रक्रियेमध्ये आसाममधील जवळपास 3 कोटी जनतेने सहभाग घेतला होता, ज्यामध्ये 19 लाख नागरिक असे निघाले की ज्यांच्याकडे भारतात राहण्याचा कुठलाही कायदेशीर पुरावा सापडलेला नाही.